गुड मॉर्निंग मित्रांनो, कशा आहात? आशा करतो सगळेजण मस्त असतात, स्वस्त चले असतात. सुरू तर करू. मित्रांनो, आजच्या ब्लॉगची सुरुवात करतो आपण घरापासून. तर घरी बघितलं तर आरत्याच्या आईला गाडीचा आपला टायरच लगे फ्लॅट झालेला होता. तर मग काय घरीच जुगाड केला, लावला आपला जॅक आणि गर 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 कर करून गाडीचा टायर घेतला खोलून आणि आलो पंक्चरवाल्याकडे. गाडीचा टायर चेक केला तर त्याच्या आईला गाडीचा टायर सुद्धा पंक्चर नव्हता मित्रांनो. ते उगच आपला हेल्पेटा झाला. तर परत लगे एकदा टायर खोललेला परत लावून घेत घर घर नट फिरवून घेतले. त्याच्यानंतर लावला पाना कर पिळून घेतले. फिरवत फिरवत तुम्ही बघू शकता कसं चाललंय माझं कामकाज. तर मित्रांनो, तुमच्या संग असं कधी होतंय का? गाडी रात्री लावली, सकाळी बघलं तर टायर एकदम फ्लॅट. मायनर पंक्चर असावा, पंक्चर तर काय भेटून नाही आला. जॅक घेतला खाली, परत एकदा नट घेतले आवळून आणि मग निघालो मी आता पुढं भरायच्या दिशेने. चला तर मग गाडीमध्ये घेऊ बसून पटकुने आणि जाऊ आपण जिथं लोडिंग करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मी आलो गावामध्ये आळ्यातूनच आपल्याला लोडिंग होतं मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता लोडिंग पॉईंटला गाडी लावली, तितक्यात आपल्याला बाळू मामाची मेंढर दिसली. हाय बाय केला, त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीमागं असंच असू देत. आणि बघू शकता मेंढर आहेत. आणि त्याच्यानंतर मग मी गाडी लोडिंग करून आणली आणि नाश्ता केला आणि निघालो आपल्या अनलोडिंग करायच्या दिशेने. कुठे तर निघालो मी आता आळंदीच्या दिशेने मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता हे आहे आपला आळेफाटा. आळेफाट्यावरनं मी चाललोय आळंदीला. तर इथं गाडीला आपल्या धन्नोला तिला लागली होती भूक म्हणून आणलं पेट्रोल पंपावरती डिझेल टाकायला. तर मित्रांनो, तिथून मग केलं परत स्टार्ट प्रवास आपला आळंदीच्या दिशेने. तर तुम्ही बघू शकता संध्याकाळ ऑलमोस्ट पूर्ण झाली होती. सकाळी गाडी लावली होती पण त्यांनी पार 6 वाजवली होती गाडी नाही करायला. तर आपण देवाच्या आळंदीमध्ये पोहोचलेलो आहोत. पार्टीचा वेट करतोय. तर पार्टी आलेली आहे आणि गाडी लोडिंग पॉइंटला लावलेली आहे. आता अनलोडिंग इथे होणार आहे गाडी. आता इथून पटापट गाडी खाली करून आपण निघणार आहे परत आपल्या घराच्या दिशेने, म्हणजेच आळेफाट्याच्या दिशेने. तर तुम्ही बघू शकता रस्त्याचं काम चालू असल्या कारणाने पूर्ण खड्डे खुड्डे होते रस्त्याला. त्यामुळं खूपच वैताग आलेला आणि खूपच खराब रस्ता झालेला आहे. आणि मधीच लागला आपल्याला चाकणपाशी ट्रॅफिक मित्रांनो. तुम्ही बघू शकता. तुम्ही अडकलेला आहात का कधी चाकणच्या ट्रॅफिक मध्ये आणि खूपच वैताग आलेला आहे का तुम्हाला कधी? कमेंट मध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, फायनली आपण सकाळी पोहोचलोय घरी. आता खूप वैताग आलाय. सकाळचे वाजले होते 3:30. आता मी जाऊन झोपणार आहे. तुम्ही पण आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.